पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। मुंबईतल्या डबेवाल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। डबेवाल्यांना आता 25,000ची थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे। डबेवाल्यांच्या आरोग्य सुविधेच्या मागणीला आता तत्काळ मंजुरी मिळाल्याचं समजतंय। महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत। महाराजस्व अभियानात महिलांना शेतकरी दर्जाचं प्रमाणपत्र दिलं गेलेलं आहे। राज्यात 3,436 महिलांच्या नावे या नोंदी झालेल्या आहेत। नागपूर विभागात सर्वाधिक 1,219 महिला शेतकरी प्रमाणपत्रांचं वितरण झालेलं आहे, तर राज्यात 6 दिवसात 4.5 लाख नागरिकांनी सेवा आणि योजनांचा लाभ घेतलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कामी पुढाकार घेतलेला होता। 2 ऑगस्टपर्यंत राज्यात हे अभियान सुरू राहील। नागरिकांनी ठाण्यातल्या एसआरए ऑफिसमध्ये ठिय्या दिलेला होता। अनेक वर्ष नळपाडा इथल्या विभागाचं पुनर्वसन प्रलंबित आहे। आमदार संजय केळकर हे सुद्धा एसआरए ऑफिसमध्ये दाखल झाले होते। एमपीआयडीचा कायदा जो आहे तो या विकासकावर पण लागू करण्याकरता मी आग्रही मागणी विधिमंडळामध्ये केली आहे। पण प्रत्यक्ष देखील एसआरए प्रकल्पाच्या संबंधामध्ये आज पोखरण नंबर, सुभाषनगर, गांधीनगर हा भाग आहे, त्या ठिकाणी खूप वर्षापासून प्रलंबित आहे हा एसआरएचा प्रकल्प आणि त्याच्यामुळे लोकांचा आक्रोश फार मोठा होता। माझ्या जनसंवादच्या इथे या ठिकाणी या लोकांनी मला वेळोवेळी येऊन सांगितलं आणि आज त्या दृष्टीने बैठक संपन्न झाली आहे। वीज ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण होणार आणि स्मार्ट मीटर लावताना जनजागृती केली जाणार, असं माहिती अधीक्षक अभियंता काकडे यांनी माहिती देत सांगितलेलं आहे। अनेक प्रकारच्या उपाययोजना त्याला करण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे ज्या तक्रारी ज्या आहेत त्या लोकांनी अक्षरशः पोटतिडकीने मांडल्या की याच्यावर उपाययोजना होणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून आता निष्पन्न हे झालेलं आहे की जर स्मार्ट मीटरच्या संबंधी कुठलाही ग्राहक आला, तक्रार केली, तर आधीचा मीटर त्याचा तिथे लावला जाईल आणि त्याचं कंपॅरिझन त्या ठिकाणी केलं जाईल। प्रत्येक ठिकाणी स्मार्ट मीटर लावण्याच्या आधी त्या ठिकाणच्या ग्राहकांच्या बैठका घेऊन त्यांना त्याच्या संबंधितली माहिती दिली जाईल। यानंतरची बातमी साताऱ्यातली आहे। केळघर घाटात दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे सातारा महाबळेश्वर मार्ग पूर्णतः बंद झालाय। वाहनांच्या त्यामुळे लांबच लांब रांगा सुद्धा लागलेल्या आहेत। या परिसरामध्ये गेले काही दिवस सातत्यानं पाऊस पडतच आहे। त्यातच केळघर घाटात दरड कोसळल्यामुळे सातारा महाबळेश्वर मार्ग हा पूर्णतः बंद झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।